विद्यार्थी मित्रांनो, आयोनिक इक्विलिब्रिया हा आपला टॉपिक चालू आहे. आयोनिक इक्विलिब्रियामध्ये आपण गेल्या वेळेस एक छोटंसं आर्टिकल खूप छान घेतलं आणि दॅट वन इज नथिंग बट द डिग्री ऑफ डिसोसिएशन अँड डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वीक ॲसिड अँड वीक बेस. You know very well the dissociation constant for weak acid it can be denoted as Ka and dissociation constant for weak base it can be designated as Kb. Okay, आणि Ka is equal to आपण लिहिलं होतं आठवत असेल तर बघा, द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A मायनस अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ HA. लक्ष देत आहे, कारण आपण एक जनरल वीक ऍसिड घेतलं होतं HA आणि त्याचं डिसोसिएशन केलं होतं H प्लस प्लस A मायनस, आणि KB साठी आपण जनरल बेस घेतलं होतं BOH. मग त्याचं आपल्याला काय आलं होतं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ B प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ BOH. म्हणजे when you can consider that given weak acid can be undergoes dissociation and you can write the dissociation reaction for that one, then you can obtain the dissociation constant for weak acid. Similarly, when you can take the weak base BOH undergoes dissociation reaction and when you can apply the law of mass action to that dissociation reaction, at that time you can obtain the Kb. It is called as the dissociation constant for weak base. Okay, मग जसं आपण dissociation constant for weak acid and weak base घेतलं तसंच आता आपल्याला वॉटरचं डिसोसिएशन करायचं आहे. डिसोसिएशनलाच आपण आयोनायझेशन म्हणतो आणि म्हणून इथं आपल्याला नेक्स्ट आर्टिकल घ्यायचं आहे, दॅट इज द ॲटो आयोनायझेशन ऑफ वॉटर. आता वॉटर म्हटलं की आपल्याला माहिती आहे काय रिएक्शन येणार आहे, तर सपोज फॉर एक्झाम्पल व्हेन यू कॅन कन्सिडर द मोलिक्युलर फॉर्म्युला फॉर वॉटर इट इज नथिंग बट द H2O. ओके, अँड व्हेन धिस वॉटर, जरा लिहिताना मी पुढे लिहिलंय मुद्दामून, नंतर त्याचं रिझन देतो तुम्हाला, विच कॅन बी अंडरगोज डिसोसिएशन टू प्रोड्यूस H प्लस प्लस OH मायनस. हे आपल्याला दोन आयन्स मिळतात, बरोबर बाळांनो. आता ऍक्च्युअली रिएक्शन आपल्याला पुस्तकात काय दिले बघा, वॉटरचं आयोनायझेशन केलं H प्लस प्लस OH मायनस आहे, आणि हे वॉटर जे आहे का नाही ते इट इज अ व्हेरी व्हेरी वीक इलेक्ट्रोलाइट विच डज नॉट इझिली अंडरगोज आयोनायझेशन, बरोबर. आणि म्हणून आपण इथं काय काढतो, रिव्हर्सिबल एरो काढतो. पुस्तकामध्ये आपल्याला काय केलं तर वॉटर प्लस सेकंड मोलिक्युल ऑफ वॉटर असं केलं त्याने, म्हणजे H2O प्लस H2O, वॉटरचे दोन मोलिक्युल्स घेतले. तुम्ही म्हणाल की ट्वाइस H2O लिहिलं चाललं असतं का, चाललं असतं, काही प्रॉब्लेम नाही. पण इथं काय केलं, समजा यानं H प्लस दिलाय म्हणजे प्रोटॉन दिलाय असं गृहीत धरलं, तर यानं जर घेतला तर इथं बाळांनो तयार काय होणार आहे, तर देर इज द फॉर्मेशन ऑफ H3O प्लस. अँड यू नो व्हेरी वेल द H3O प्लस इज कॉल्ड ॲज हायड्रोनियम आयन. H3O प्लसलाच आपण काय म्हणतो, हायड्रोनियम आयन म्हणतो. लक्ष देताय का बघा, म्हणजे when the two molecules of water which can be undergoes ionization there is the formation of hydronium ion H3O plus and hydroxyl ion OH minus. इथपर्यंत आयडिया क्लिअर. मग याला तुम्ही आता म्हणताय की ऑटो आयोनायझेशन का म्हणायचं. ऑटो मीन्स काय, तर स्वतःमध्ये. लक्षात घ्या, म्हणजे इथं वॉटरचं काही झालं तर त्या वॉटरच्या मॉलिक्युलमध्ये स्वतःच आयोनायझेशन झालं आणि तुम्हाला त्याचे आयन्स मिळाले, म्हणून याला म्हणायचं ऑटो आयोनायझेशन ऑफ वॉटर. इथपर्यंत आयडिया क्लिअर. आता तुम्ही इथं H3O प्लस लिहिला तरी चालेल, लक्षात घ्या, किंवा जर इथं H प्लस लिहिला तरी चालेल, पण इथं जर तुम्ही H प्लस लिहिला तर इकडं मात्र वॉटरचा एकच मोलिक्युल आहे. लक्षात येतंय. आता आपल्याला काय करायचं, व्हेन यू कॅन अप्लाय द लॉ ऑफ मास ऍक्शन टू दिस अबाव रिएक्शन. आता याला लॉ ऑफ मास ऍक्शन अप्लाय केल्यानंतर आपल्याला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काय मिळणार, K इज इक्वल टू काय येईल, तर दॅट वन इज नथिंग बट द कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस डिवायडेड बाय concentration of water into concentration of water, that is nothing but the concentration of water square आला, म्हणजे इथं वॉटर रेस टू 2 आलं. लक्षात येतंय का बघा. आणि वॉटर हे आपल्याला माहिती आहे इट इज एक्सेस इन नेचर, म्हणजे वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन इट इज ऑलवेज कॉन्स्टंट. मग हा जर आपण इकडे घेतला तर आपल्याला काय मिळेल रे, तर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर रेस टू स्क्वेअर, ओके, रेस टू 2 इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. बरोबर बाळांनो, लक्षात आलं. आता हे कॉन्स्टंट आहे, भले मग तुम्ही म्हणाल की स्क्वेअर आहे, पण H2O इंटू H2O म्हणजे दोन्हीही कॉन्स्टंट आहे आणि हेही कॉन्स्टंट आहे. मग या दोघांच्यासाठी आपण नवीन कॉन्स्टंट घेतो आणि त्याला आपण म्हणतो दॅट इज कॉल्ड ॲज द डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वॉटर. It is also called as the ionization constant for water. Yeah, it is also called as ionic product of water.
मी 3 टर्म्स वापरल्या. KW ला काय म्हणायचं, डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वॉटर. इट इज ऑल्सो कॉल्ड एज द आयोनायझेशन कॉन्स्टंट फॉर वॉटर, या इट इज कॉल्ड एज द आयोनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर. ओके, मग KW इज इक्वल टू काय आलं, तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन H3O प्लस इंटू concentration of hydroxyl ion OH minus. So this one, it is nothing but the derivation for the KW, that is called as the ionic product of water. आता गमत काय होईल सांगतो मला, समजून चला. जर तुम्ही कदाचित असं केलं, बघा मी काय म्हणतोय, इथं तुम्ही एकच वॉटर मॉलिक्यूल वापरला, ठीक आहे, तर तुम्हाला इथं काय मिळेल, H प्लस प्लस OH मायनस. लक्षात येतंय का बघा, म्हणजे इथं काय येईल, तर दॅट वन इज नथिंग बट द K इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर. म्हणजे इथं काय येईल, K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर, म्हणजेच इथं काय येईल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस, म्हणजेच इथं काय येईल, KW इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. तुम्ही जर एक वॉटर मॉलिक्यूल घेतला बाळांनो, तर H प्लस इंटू OH मायनस आणि असं येईल, लक्षात घ्या. आणि जर 2 वॉटर मॉलिक्यूल घेतले तर इथं काय येईल, H3O प्लस. दोन्हीही चालतं, पण आपण मोर करेक्ट आपल्याला पुस्तकामध्ये काय दिलं, इथं H3O प्लस, म्हणून आपण इथं काय घेतले होते, 2 मोल्स, म्हणजे H2O प्लस H2O विच कॅन बी अंडरगोज द फॉर्मेशन ऑफ हायड्रोनियम आयन. आणि म्हणून मी परत एकदा करेक्शन करतोय, लक्षात घ्या बाळांनो, मी दोन्ही तुम्हाला सांगतो इथं, म्हणजे तुम्हाला जे सोपं वाटेल ते घ्या, काहीही प्रॉब्लेम नाही. पण आपल्या पुस्तकाप्रमाणे जायचं म्हटलं तर असं डेरिव्हेशन येईल, म्हणजे KW इज इक्वल टू काय आलं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. आता कधी कधी एका मार्काला आपल्याला डेफिनेशन विचारतात, लक्षात घ्या. डिफाइन आयोनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर, लक्षात घ्या. तर आयोनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटरची डेफिनेशन पाठ करायची गरज नाही, तुम्हाला मी खरं सांगतो, खूप सोपं आहे. या बघा, KW म्हणजे काय, आयोनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर इज डिफाइन्ड ॲज, लक्षात येते का बघा, बघा, आयोनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर इज डिफाइन्ड ॲज, दोघांचं तुम्ही घेताय मल्टिप्लिकेशन, त्याला तुम्ही काय म्हणता, प्रॉडक्ट्स. म्हणजे समजून चला, फॉर एक्झाम्पल 6 इज इक्वल टू 3 इंटू 2, तर 3 and 2 आर नथिंग बट द प्रॉडक्ट्स ऑफ 6, असं तुम्ही मॅथमध्ये म्हणता. म्हणजे दोघांचं मल्टिप्लिकेशन घेतलं. तसंच इथं जर मल्टिप्लिकेशन आहे तर त्याला म्हणायचं तो प्रॉडक्ट्स म्हणायचं, बरोबर आहे, लक्षात येते का बघा. म्हणजे आयोनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर इज डिफाइन्ड ॲज products of, what I say, products of hydronium ion or hydrogen ion, कोणतंही म्हणा, काय प्रॉब्लेम नाही. Ionic product of water is defined as products of hydronium ion and hydroxyl ion in a given water at given temperature. ॲट गिव्हन टेम्परेचर हे महत्वाचं आहे, कारण त्याचा रेफरन्स आपल्याला पुढे येणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे व्हॉट इज द आयोनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर, आयोनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर इज डिफाइन्ड ॲज products of, लक्षात आलं, products of hydronium ion and hydroxyl ion, या concentration of hydronium ion and hydroxyl ion in a water at given temperature, it is called as the ionic product of water. लक्षात येते बाळांनो. मग आता सपोज फॉर एक्झाम्पल व्हॉट हॅपन्स सी हियर, व्हेन यू कॅन कन्सिडर ॲट गिव्हन टेम्परेचर महत्वाचं का, तर जरा थोडंसं लक्ष द्या. When you can consider at normal temperature, that one is nothing but at 25 degrees Celsius. Okay, it is the 298 Kelvin. परत प्रश्न मनात येईल, नॉर्मल टेम्परेचर ज्याला आपण स्टँडर्ड टेम्परेचर पण म्हणतो आणि ते 0 डिग्री सेल्सिअस असतं. मी परत एकदा सांगतो, ते मोल कन्सेप्टला असतं, लक्षात घ्या. आणि तुम्ही इलेक्ट्रोकेमिस्ट्री किंवा समजा थर्मोडायनामिक्स घेतला तर नॉर्मल टेम्परेचर आपण किती घेतलंय, तर 25 डिग्री सेल्सिअस. आणि हे जे घेतोय आपण नॉर्मल टेम्परेचर आपल्या रूम टेम्परेचरला घेतोय, म्हणून मी इथं म्हटलं ॲट 298 केल्विन. लक्षात आलं. ॲट 298 केल्विन व्हॉट हॅपन्स हियर, actually when you can say here the water can be undergoes dissociation, at that time the concentration of hydronium ion and hydroxyl ion which can be present in that solution, it is equal to 10 raised to minus 7. This one is also 10 raised to minus 7. म्हणजे 298 केल्विनला जर तुम्ही हायड्रॉक्सिल आयन कॉन्सन्ट्रेशन आणि हायड्रोनियम कॉन्सन्ट्रेशन घेतलं तर त्यांची व्हॅल्यू येते 10 raised to minus 7. लक्षात येते का बघा. मग जर आता मला सांगा KW मला घ्यायचं आहे, तर KW इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. आता मला माहिती आहे जर ॲट 298 केल्विन किती आहे याचं, तर 10 raised to minus 7. बघा लक्षात घ्या, मल्टिप्लाइड बाय याचं पण तेवढंच असणार ना, कारण वॉटर इज द न्यूट्रल इन नेचर. म्हणजे इथं किती आलं, 10 raised to minus 7. म्हणजेच बाळांनो KW ची व्हॅल्यू किती आली,
10⁻⁻14 at 298 केल्विन. लक्षात घ्या. म्हणजे when you can consider here, when suppose for example at 298 Kelvin, the ionic product of water can be having the value 10⁻⁻14. आता इथं जरा समजून घ्या. बघा लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते. जर 10⁻⁻14 आहे, मी हे टेम्परेचर का म्हटलं, कारण जर तुम्ही समजून चला ऍट 273 केल्विन घेतलं, लक्षात घ्या, म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस, तर याच KW ची व्हॅल्यू बाळांनो किती येते? इट इज ऍट अबाउट 1.5 इंटू 10⁻⁻15. ही व्हॅल्यू पाठ करायची गरज नाही, ही मात्र तुम्हाला पाठ पाहिजे, ही करायची गरज नाही. लक्षात घ्या. म्हणजे ऍट 298 केल्विन इट इज द 1 इंटू 10⁻⁻14. 1 लिहिलं चालेल, नाही लिहिलं तरी चालेल, पण 273 ला 1.5 इंटू 10⁻⁻15 आहे. टेम्परेचर कमी झालं, तुमचा KW सुद्धा बाळांनो कमी झाला, कारण -15 आहे. लक्षात घ्या. समजून चाला तुम्ही ऍट व्हॉट आय से हियर 313 केल्विन घेतलं, ओके, 313 केल्विनला, तर KW ची व्हॅल्यू किती आहे? तर इट इज ऍट अबाउट 2.92 इंटू 10⁻⁻14. म्हणजे गंमत बघा. आता तुम्ही इथून इथं या, टेम्परेचर वाढलं, बरोबर आहे, टेम्परेचर वाढलं तर KW ची व्हॅल्यू सुद्धा बाळांनो काय झाली रे? वाढली ना. इथं 1 इंटू 10⁻⁻14 आहे, इथं 2.92 इंटू 10⁻⁻14 आहे. म्हणजे जसं टेम्परेचर वाढवतोय तसं KW ची व्हॅल्यू वाढते. मी काय म्हणतो लक्षात घ्या. म्हणजे when you can consider as temperature increases, what I say, at that time you can say the ionic product of water, या dissociation constant for water, it is also increases. म्हणजे टेम्परेचर कॅन बी अफेक्ट्स आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. जेवढं जेवढं तुम्ही टेम्परेचर वाढवणार तेवढा तेवढा तुमचा आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर वाढणार आहे. आता गंमत बघा, जर टेम्परेचर वाढवलं तर KW वाढतोय, पण KW म्हणजे काय रे? तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रॉक्सिल आयन. आणि जर ही व्हॅल्यू वाढते तर साहजिकच यांचंही कॉन्सन्ट्रेशन वाढतंय, बरोबर आहे. आणि जर या आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढतंय तर याचा अर्थ त्या वॉटरचं डिसोसिएशन सुद्धा वाढतंय बाळांनो. लक्षात येतंय का? बघा, म्हणजे जसं जसं तुम्ही टेम्परेचर वाढवाल, मी काय म्हणतो बघा, जसं जसं तुम्ही टेम्परेचर वाढवाल तसं तसं वॉटरचं डिसोसिएशन जास्त होतं. म्हणजे तुम्हाला इथं वॉटरचं टेम्परेचर जास्त केलं तर H3O+ किंवा H+ म्हणा आणि OH- हे थोडेसे जास्त प्रमाणात मिळतात. उदाहरणार्थ हेच जर का तुम्ही परत ऍट 373 केल्विन या 363 केल्विन, that is nothing but the 90 degree Celsius and 100 degree Celsius. What is the value for KW? It is at about 1 into 10⁻⁻12. लक्षात येत आहे का? बघा बाळांनो, मी परत एकदा सांगतो, व्हॅल्यूज पाठ करू नका. माझ्या पण 2-3 पाठ आहेत, तेवढंच मी सांगतो. मी काय सगळ्या व्हॅल्यूज माझेही पाठ नाहीत, मी डायरेक्ट बोलतो तुम्हाला. पण आपल्याला माहिती काय पाहिजे की जर टेम्परेचर वाढवलं तर KW सुद्धा वाढला. लक्षात घ्या, 10⁻⁻12 आहे. म्हणजे ऍट 100 डिग्री सेल्सिअस व्हॉट आय से द कॉन्सन्ट्रेशन फॉर हायड्रोनियम आयन इट कॅन बी इक्वल्स टू, इकडे लिहितो पाहिजे तर सपोज फॉर एक्झाम्पल द KW इज इक्वल टू 10⁻⁻12, बरोबर. याचा अर्थ काय झाला? कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+ इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- इज इक्वल टू 10⁻⁻12. म्हणजे हा झाला 10⁻⁻6 आणि OH पण काय झाला? 10⁻⁻6. -7 पेक्षा -6 मोठा आहे. कॉन्सन्ट्रेशन जर का जास्त आहे, याचं टेम्परेचर वाढवलं ना 373, तर कॉन्सन्ट्रेशन पण वाढलं. त्याला म्हणायचं KW किंवा त्याला म्हणायचं आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. इट इज नथिंग बट द आयोनायझेशन कॉन्स्टंट फॉर वॉटर अँड विदिन दिस वॉटर मॉलिक्यूल इफ द डिसोसिएशन कॅन बी कॅरीड आउट, या आयोनायझेशन कॅन बी कॅरीड आउट, इट इज द ऑटो आयोनायझेशन ऑफ वॉटर. लक्षात आलं? म्हणजे एक गोष्ट लक्षात आली आपल्या की वॉटरचं डिसोसिएशन झाल्यानंतर वॉटरमध्ये H+ आणि OH- हे सेम, म्हणजे काय म्हणून आपण कॉन्सन्ट्रेशन त्यांचं सेम असतं. याचाच अर्थ आता बघा, जरा थोडंसं लक्ष घ्या. जर का आपण इन वॉटर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन, किंवा मी याच्याऐवजी इकडे लिहून ठेवतो, एक लक्षात घ्या, जरा सोपं करूया आपण, काय अवघड नाही. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन म्हणजेच कोण? कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन. लक्षात आलं? दोन्हीचा अर्थ एकच आहे. मी मगाशीच बोललोय तुम्हाला, एक मॉलिक्यूल घेतला तर H+,
कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच प्लस इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओ एच मायनस इज इक्वल टू किती येतं 10⁻⁻⁷ कधी ऍट 298 केल्विन. इथपर्यंत आयडिया क्लिअर. आता बाळांनो तुम्ही 10वी पर्यंत शिकलाय. जर कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच प्लस अँड ओ एच मायनस कॅन बी बॅलन्स विथ इच अदर, इक्वल विथ इच अदर, ऍट दॅट टाइम इट इज द न्यूट्रल कंडिशन. बरोबर बाळांनो. ओके. आणि जर समजून चाला कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच प्लस जर जास्त असेल, मोर कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच प्लस असेल, तर त्यावेळेस त्या कंडिशनला तुम्ही काय म्हणता, तर इट इज नथिंग बट द ऍसिडिक कंडिशन. सपोज फॉर एक्झाम्पल द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओ एच मायनस जर का जास्त असेल, तर मात्र त्या कंडिशनला तुम्ही काय म्हणता, तर इट इज नथिंग बट द बेसिक कंडिशन. बरोबर आहे. म्हणजे सुरुवातीला आरएनएस थेअरीमध्ये आपण शिकलोय ना, जर एच प्लस असेल तर त्याला ऍसिड म्हणायचं, त्याच्यामध्ये जर ओ एच मायनस असतील तर त्याला बेस म्हणायचं, आणि जर दोन्ही पण बॅलन्स असतील तर साहजिकच त्याला आपण काय म्हणणार बाळांनो, तर इट इज कॉल्ड एज द न्यूट्रल इन नेचर. पहिला पॉइंट क्लिअर. आता मला एक सांगा, जर एच प्लसचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे म्हणजे ऍसिडिक नेचर जास्त आहे, ओ एच मायनसचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे म्हणजे बेसिक नेचर जास्त आहे, सो दॅट ऍसिडिटी अँड बेसिसिटी of a given solution, या acidic nature and basic nature of a given solution which can be expressed in terms of its pH, and that one is nothing but the pOH. लक्षात घ्या. म्हणजे नेक्स्ट आर्टिकल आपल्याला जे घ्यायचं आहे ना, ते नेक्स्ट आर्टिकल काय घ्यायचं आहे, पीएच आणि पीओएच घ्यायचं आहे. ठीक आहे. आता आपण मगाशी काय म्हटलं, तर समजून चला जरा हा पॉइंट राहिलेला क्लिअर करतो. कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच प्लस इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओ एच मायनस इज इक्वल टू 10⁻⁷. म्हणजे मी एक वॉटर मॉलिक्युलचं डिसोसिएशन केलं, बरोबर, तर मला मिळाला एच प्लस प्लस ओ एच मायनस. आता मला एक सांगा बाळांनो, जर यांचं कॉन्सन्ट्रेशन 10⁻⁷ आहे, गंमत बघा, 10⁻⁷ म्हणजेच किती रे मला सांगा, तर इट इज नथिंग बट द 1/10⁻⁷. सिमिलरली हियर यू कॅन ऑल्सो 10⁻⁷ म्हणजेच किती 1/10⁻⁷. आता या दोघांचं कॉन्सन्ट्रेशन 10⁻⁷ आहे म्हणजे आपण याचंही लिहिलं तरी चालेल, कारण का त्याचं डिसोसिएशन केलंय. पटतंय का बघा. म्हणजेच किती 1/10⁻⁷. मला एक सांगा बाळांनो, 1/10⁻⁷ म्हणजेच काय, तर 1 एकावर अशी किती झिरो येणार आहे मला सांगा, तर 7 झिरो येणार आहेत. बरोबर. आणि एकावर ज्यावेळेस तुम्ही 7 झिरो लिहिता ना, त्यावेळेस तुम्ही त्याला 1 crore म्हणता. बरोबर. 1 कोटी म्हणतो आपण. याचा अर्थ समजून घ्या बाळांनो, जर तुम्ही 1 कोटी मॉलिक्युल्स घेतले, बघा मी काय म्हणतोय, 1 कोटी मॉलिक्युल्स घेतले बघा, तर त्या 1 कोटी पैकी फक्त एका वॉटर मॉलिक्युलचं आयोनायझेशन होतं. 1 कोटी मॉलिक्युल्स पैकी एका वॉटर मॉलिक्युलचं आयोनायझेशन होतं. म्हणजेच याचा अर्थ आता तुम्ही मला सांगा, वॉटर हे कधी स्ट्रॉंग होईल का, कधीच नाही. म्हणजे वॉटर इज अ व्हेरी 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 वीक इलेक्ट्रोलाइट, म्हणून तर त्याचा केडब्ल्यू बाळांनो काय एकदम लहान आहे, 10⁻⁴. मी काय म्हणतोय लक्षात घ्या. आता जरा थोडंसं डोकं चालवा बघा, ही जी कंडिशन आहे का नाही, ही कंडिशन कितीला आहे, तर ऍट 298 केल्विनला आहे. आता मगाशी आपण काय म्हटलं, ऍट व्हॉट हॅपन्स हियर 373 केल्विन किती आहे, तर केडब्ल्यू इज इक्वल टू 10⁻⁻12 आणि इथं केडब्ल्यू इज इक्वल टू 10⁻⁻14 आहे. आता इथं -14 आहे म्हणजे 10⁻⁻7 into -7 झालं. जर का -12 आहे तर आता मी इथं डायरेक्ट लिहितो 1/10⁻⁶, कारण का 10⁻⁻6 into 10⁻⁻16. म्हणजेच आता जरा थोडंसं बघा, लक्षात घ्या बाळांनो, इथं आलं 10⁻⁻6. सीईटीला क्वेश्चन सेट कसा केला जातो सांगतो. आता जर तुम्ही विचार केला बघा, 10⁻⁶ आहे, बरोबर आहे, इथं 1/10⁻⁶, याचा अर्थ एकावर 6 शून्य आले. पटलं. एकावर 6 शून्य म्हणजे त्याला तुम्ही म्हणता बाळांनो 10 लाख, 1 मिलियन म्हणतो आपण. बरोबर. म्हणजे ऍट 373 केल्विन, व्हॉट आय से, आउट ऑफ दिस 1 मिलियन मोलिक्युल्स ऑफ दॅट वॉटर, 10 लाख मोलिक्युल्स ऑफ वॉटर, ओनली 1 मोलिक्युल कॅन बी अंडरगो डिसोसिएशन. म्हणजे याचा अर्थ मी असं म्हणू का रे बाळांनो, जरा थोडासा विचार करा की तुम्ही 298 पासून 373 कडे गेला,
तर मग मात्र वॉटरचं आयोनायझेशन किती पट वाढलं तर 10 पट वाढलं. म्हणजे इथं मी सीईटीचा क्वेश्चन कसा सेट करू शकतोय तर मी इथं क्लिअर करू शकतो की ऍट फ्रॉम 298 केल्विन टू 373 केल्विन what I say here, the water can be ionizes. What I say here, water can be ionizes in its multiple of. किती टाइम्स मल्टिपल तर 10 टाइम्स मल्टिपल ऑफ इट्स दॅट इज द ऍट 298 केल्विन. म्हणजे ते त्याच्या 10 पट. लक्षात घ्या. म्हणजे हा साधा ऍक्च्युली ही व्हॅल्यू तुम्हाला पुस्तकात दिलेली नाहीये पण पुस्तक जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल तिथं तुम्हाला दिलंय इंटरनेटवर सर्च करा की KW ची व्हॅल्यू 273 ला किती, 283 ला किती, 313 ला किती, 323 ला किती, व्हॉट एव्हर याप्रमाणे त्या व्हॅल्यूज थोड्या तुम्हीही सर्च करा. मी सर्च केल्या मला 1-2 भेटल्या तेवढ्या मी तुम्हाला सांगितल्या. मी काही सगळ्या सर्च करत नाही बसलो. बाकीचं काम तुम्ही थोडं करा. ओके. मग आता आपल्याला नेक्स्ट आणि इम्पॉर्टंट कन्सेप्टकडे जायचं आहे अँड दॅट वन इज नथिंग बट द pH अँड POH. सी फर्स्ट वन. व्हॉट इज द pH? सी हिअर. P काढताना कधीही स्मॉल काढायचा, H काढताना कॅपिटल काढायचं. लक्षात घ्या. P कॅन बी स्टँड्स फॉर पोटेन्स. P म्हणजे काय म्हणायचं त्याला? पोटेन्स म्हणायचं. लक्षात येत आहे? पोटेन्स म्हणजे काय तर इट इज नथिंग बट द कॉन्सन्ट्रेशन या यू कॅन से इट इज द स्ट्रेंथ. लक्षात घ्या. म्हणजेच काय त्याची ताकद. ओके. कोणाची ताकद तर H+ आयनची म्हणजे हायड्रोजन आयनची. मी काय म्हणतोय बघा. म्हणजे मी जर का दिलेल्या सोल्युशन मधल्या हायड्रोजन आयनची स्ट्रेंथ मोजतोय कशाच्या फॉर्मॅटमध्ये मोजायची तर पीएचच्या फॉर्मॅटमध्ये. म्हणजे त्याचा पीएच किती. इथपर्यंत आयडिया क्लिअर. आता मला एक सांगा समजून चला मी जर का पीएच घेतला बाळांनो आणि जर हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन घेतलं. आरएनएस थेअरीमध्ये तुम्ही शिकलाय स्ट्रॉंग ऍसिड इट इज ऍसिड विच गिव्स मोर नंबर ऑफ H+ आयन and weak acid is a acid which gives less number of H+ ions. Okay. Strong acid कोणाला म्हणायचं which gives more number of H+ ions हायड्रोजन आयन. weak acid which gives less number of H+ ion. आता मला एक सांगा जर ऍसिड स्ट्रॉंग आहे आणि त्याच्यात हायड्रोजन आयनचं कॉन्सन्ट्रेशन जर जास्त आलं तर साहजिकच बाळांनो ऍसिडिटी वाढली ना. बरोबर आहे माझं. म्हणजे मी असं म्हणेन की कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू ऍसिडिटी ऑफ दॅट सोल्युशन. As the concentration of H+ ion increases at that time acidity also goes on increases. गंमत बघा. फसताय कुठं लक्षात घ्या. आता जर का मी H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं ओके तर मात्र त्या सोल्युशनचा पीएच कमी होतो. तुम्ही म्हणाल की असं का तर अकॉर्डिंग टू द सोरेनसन स्केल. लक्षात घ्या. अकॉर्डिंग टू सोरेनसन स्केल. सोरेनसन इट इज द नेम ऑफ द सायंटिस्ट which can be gives an idea about the pH scale. Suppose for example this one it is the 0 and maximum pH is the 14. का 14 दिला तर आठवतंय का बघा मगाशी KW is equal to 10⁻⁻14 होता. त्याचं इकडे कसं येतं ते नंतर बघूया. दोघांच्या मध्ये गेलो तर बरोबर 7 येणार आहे. बरोबर. जर का pH अबाव 7 असेल तर त्याला तुम्ही म्हणता बेसिक नेचर. 7 पेक्षा pH जास्त असेल तर. जर pH 7 पेक्षा कमी असेल ओके बरोबर तर मात्र तुम्ही त्याला म्हणता ऍसिडिक नेचर. आणि बरोबर जर 7 असेल तर त्याला तुम्ही म्हणता न्यूट्रल. 10वी पर्यंत झालंय. म्हणजे pH ऑफ वॉटर इज 7 का तर वॉटर इज द न्यूट्रल इन नेचर. एक एक पॉइंट क्लिअर करा. मी अगदी सावकाश सांगतोय. तुम्ही म्हणाल सर सगळं झालंय पण 12वीला कुठं छोटेसे पॉइंट्स असतात लक्षात घ्या. आता जर का मी असं म्हटलं की ऍसिडिटी वाढली म्हणजे इकडं न्यूट्रल नेचर वाढतंय ना आणि वर बेसिक जाते म्हणजे ऍसिडिक नेचर खाली आलं. हे पीएच स्केल आहे. म्हणजे जेवढी ऍसिडिटी वाढेल तेवढा पीएच काय होणार आहे कमी. बरोबर माझं. जेवढी ऍसिडिटी वाढेल तेवढा पीएच कमी. ऍसिडिटी वाढली की H+ आयन कॉन्सन्ट्रेशन वाढलं. मग जेवढा H+ आयन कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे तेवढा पीएच काय होईल कमी. बरोबर आहे. म्हणजे इफ यू कॅन कन्सिडर हिअर व्हॉट आय से दॅट इज द pH इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन. बरोबर आहे माझं. कारण H+ आयन कॉन्सन्ट्रेशन वाढवलं pH कमी. H+ आयन कॉन्सन्ट्रेशन कमी झालं pH वाढणार आहे. पटतंय का बघा.
मग आता मला सांगा, हे झालं प्रोपोर्शनल साइन. याच्या ऐवजी आपण आता इक्वॅलिटी साइन घेतलं तर पीएच इज इक्वल टू, आता इथं कॉन्स्टंट नाही घ्यायचा, लक्षात घ्या. आपल्याला इथं काय घ्यावा लागतो, त्याचा लॉग. ओके, लॉग अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन. दिस इज ऑल्सो इक्वेशन ऑफ पीएच. मला माहिती आहे तुम्हाला पीएचचा फॉर्म्युला माहिती आहे, तुमच्या पाठ आहे, लक्षात घ्या. का पाठ आहे तेही सांगतो. आता हेच कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन जर का आपण वर घेतलं तर फॉर्म्युला काय येणार, पीएच इज इक्वल टू, हा वर घेतला तर प्लसचा मायनस, आणि हा फॉर्म्युला तुमच्या पाठ आहे, निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन. लक्षात घ्या बाळांनो, हा फॉर्म्युला तुमच्या पाठ आहे. इथं पीएच ची डेफिनेशन पण आहे. व्हॉट इज द पीएच? pH is defined as negative log to the base 10 of concentration of H plus ion. मग तुम्हाला काय करतात, सीईटी ला काय करायचं, pH इज इक्वल टू, आणि हा फॉर्म्युला द्यायचा नाही, निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑफ H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन द्यायचं नाही, देताना हा द्यायचा. लक्षात घ्या, इट इज ऑल्सो फॉर्म्युला फॉर द pH. pH इज इक्वल टू काय आलं, लॉग आहे, हे 109 नाहीये, लॉग ऑफ. लक्षात येतंय का बघा, लॉग डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन. म्हणजे ही झाली तुमची पीएच ची डेफिनेशन. आयडिया क्लिअर बाळांनो? आता जसं पीएच आहे तसंच आपण काय घेऊया, तर दॅट वन इज नथिंग बट द पीओएच. बघा लक्षात येतंय का, पीओएच म्हणजे काय, तर इट इज नथिंग बट द पोटेन्स या स्ट्रेंथ या कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रॉक्सिल आयन्स. आता एक साधं सिंपल आहे बघा, लक्षात घ्या. जेवढं OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन वाढल, व्यवस्थित ऐका, जेवढं OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन वाढल तेवढा पीएच वाढणार आहे. मी काय म्हटलं बरोबर, कारण बेसचा पीएच, मी पीएच म्हणतोय, बेसचा पीएच हा 7 पेक्षा जास्त असतो. पण पीएच म्हटलं की H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन आलं, पण मला पीएच नकोय, मला पीओएच पाहिजे. म्हणजे मला कोणाचं कॉन्सन्ट्रेशन घेतलं पाहिजे, OH मायनसचं. म्हणजे पीओएच हा सुद्धा, इथं लक्ष द्या, पीओएच बघा मी काय म्हणतोय, हा पीएच आहे बाळांनो, आता आपण बोलतोय पीओएच बद्दल. हा पीओएच इट इज ऑल्सो इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन. लक्षात आलं का बघा. ओके, आता हे जर घेतलं तर पीओएच इज इक्वल टू मगाच्या सारखंच लॉग अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन. म्हणजेच पीओएच ची डेफिनिशन काय आली, हे वर घ्या, निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑफ concentration of OH minus ion. So these are the formulae of POH. pH आणि POH फॉर्म्युला तुमच्या फटकन पाठ होतात, काही अवघड नाही. पण लक्षात घ्या, पीएच चा फॉर्म्युला काय, निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑफ H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन, आणि पीओएच म्हणजे काय, तर निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन किंवा OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन. लक्षात आलं? मग आता पीएच आणि पीओएच याच्याशी आपलं आयोनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटरचं रिलेशन काय आहे तेवढं आपण क्लिअर करूया, आणि मग याच्याबद्दल डिटेलमध्ये आणखीन तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सीईटीशी रिलेटेड काही पॉइंट्स क्लिअर करतो. ओके, आता हे बघा, समजून चला. फॉर एक्झाम्पल आपल्याला KW इज इक्वल टू काय दिलंय, सपोज फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक प्रश्न देतात, डायरेक्टच देतो की डिराइव द इक्वेशन पीएच प्लस पीओएच इज इक्वल टू 14. हे आपल्याला डिराइव्ह करायचं आहे, लक्षात घ्या. आता हे डेरिव्हेशन जर जायचं आपल्याला, हे माहिती आहे पीएच प्लस पीओएच इज इक्वल टू 14 काय येतं ते बघायचं आहे. पहिल्यांदा सुरुवात हे बघा इथून करा, KW आयोनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर इज इक्वल टू काय येईल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. बरोबर, ॲट 298 केल्विन KW इज इक्वल टू काय, तर 1 इंटू 10 रेज टू मायनस 14 किंवा इंटू 10 रेज टू मायनस 14 घ्या. आता ही इक्वेशन 1 घ्या, इक्वेशन 2 घ्या, मी काय लिहित बसत नाही. आता याच्याबरोबर ह्या, याच्याबरोबर या, A इज इक्वल टू B, A इज इक्वल टू C, B इज इक्वल टू काय येणार, C. म्हणजेच काय आलं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस एकदम सिंपल आहे इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस इंटू 1 इंटू सॉरी इज इक्वल टू 1 इंटू 10 रेज टू मायनस 14. हे इक्वेशन क्लिअर झालं, खूप सोपं आहे बाळांनो, समजतंय का बघा. ओके, आता याचा काय घ्या, लॉग घ्या, टेकिंग लॉगॅरिथम ऑफ बोथ साइड्स. ओके, जर लॉगॅरिथम घेतलं तर काय मिळणार तुम्हाला, लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस, आता इथं काय इंटू म्हणजे लॉगची काय होईल बेरीज, बरोबर, प्लस काय येईल
लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस इज इक्वल टू लॉग ऑफ 10⁻⁻14 किंवा 1 × 10⁻⁻14. इथपर्यंत आयडिया क्लिअर. आता जरा थोडंसं लक्षात घ्या. म्हणजे लॉग ऑफ H प्लस लॉग ऑफ OH मायनस इज इक्वल टू लॉग ऑफ 10⁻⁻14. आता आपण काय करायचं, साइन चेंज करायचं. चेंज द साइन ऑफ बोथ साइड्स. साइन जर चेंज केलं तर हा प्लसचा मायनस करायचा, याला प्लसचा मायनस करायचा. बघा का करायचं तर लक्षात आलं असेल. याला मायनस केला की मला पीएच ची डेफिनेशन मिळणार आहे, याला मायनस केला की मला POH ची डेफिनेशन मिळणार आहे. म्हणजे मी काय करणार, निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन याचं केलं. हे प्लस साइन तसंच ठेवतोय बाळांनो, मुद्दामून मोठं लिहितो. आता याला मी निगेटिव्ह केला म्हणजेच काय, निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन बरोबर इज इक्वल टू, याचं आपण आता साइन चेंज करूया. म्हणजे काय येईल, निगेटिव्ह लॉग ऑफ 10⁻⁻14. समजतंय का बघा, निगेटिव्ह लॉग ऑफ 10⁻⁻14. आता मला माहिती आहे निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस साइन इज इक्वल टू काय, PH. हे बघा हे प्लस साइन आलं. ह्याची व्हॅल्यू मला माहिती आहे काय, POH इज इक्वल टू, आता काय येईल मला सांगा, मायनस. हे बघा हे साइन लॉग ऑफ 10⁻⁻14 म्हणजे काय येईल, -14 इंटू लॉग ऑफ 10. झालंय सगळं बरोबर. आता मला सांगा इथं काय येईल बघा, -14 इंटू लॉग ऑफ 10 किती आला बाळांनो, 1. मायनस मायनस काय येईल, प्लस. म्हणजेच PH प्लस POH इज इक्वल टू किती आलं, 14. 2 मार्काला हे डेरिव्हेशन विचारतात. डिराइव्ह PH प्लस POH इज इक्वल टू 14. मी काय म्हणतोय बघा, म्हणजे हे का आता जरा आठवतंय का बघा, आपण सोरेन्सन स्केल मध्ये इथं 0 आणि हायएस्ट 14 का घेतलं, कळलं मी काय म्हटलं, कारण KW तुमचा किती आहे, 10⁻⁻14 आहे. पटतंय बाळांनो. म्हणून इथं आपण हायएस्ट 14 घेतलं. हे न्यूट्रल आलं, इकडं 0 आणि इकडं हे आलं 14, बेसिक नेचर आलं. आता जरा थोडंसं डोकं चालवा. मग मी असं म्हणू का रे, जरा थोडंसं शेवटचं वाक्य घेतो आणि मग थांबतो आणि मग परत आपण डिटेलमध्ये जाऊया आणखी. समजून चला. फॉर एक्झाम्पल गंमत बघा, जर KW 10⁻⁻14 आहे तर न्यूट्रल pH ऑफ वॉटर हा 7 आला. जे कधी ॲट 298 केल्विन ना, मी परत बोलतोय. जर मी ॲट 373 केल्विनला जर का हे सगळं घेतलं असतं तर मला याच्या ऐवजी व्हॅल्यू किती आली असती, 10⁻⁻12 KW ची. म्हणजे हे जर मी सोडवत गेलो असतो तर मला PH प्लस POH ॲट 373 बघा लक्षात घ्या. म्हणजे ॲट 373 केल्विन मला बाळांनो PH प्लस POH इज इक्वल टू किती मिळालं असतं, 12 मिळालं असतं. व्हेरी गुड, लक्षात आलं. आता जर PH प्लस POH इक्वल टू 12 आहे म्हणजे मी रेंज कुठून कुठपर्यंत घेणार, 0 to 12. म्हणजे न्यूट्रल किती आलं असतं रे, 6 ला. म्हणजे ॲट 373 केल्विन, मी परत एकदा बोलतोय, ॲट 373 केल्विन म्हणजे पाणी उकळतं ना बाळांनो आपल्याला, बॉईल वॉटर. डोक्यात येतंय का बघा, न्यूट्रल pH ऑफ वॉटर इज 6 अँड ॲट 298 केल्विन न्यूट्रल pH ऑफ वॉटर इज 7. हा प्रश्न लक्षात घ्या. तुम्हाला सरळ क्लिअर कट प्रश्न टाकतात. ॲट 373 केल्विन द pH ऑफ वॉटर इज, न्यूट्रल म्हणायची गरज नाही कारण वॉटर इज ऑलवेज न्यूट्रल. द pH ऑफ वॉटर इज, तुम्हाला वाटतं किती सोपा प्रश्न विचारलाय, पहिला चॉईस असतो 7 आणि तुम्ही पटकन त्याला टिक मार्क करून जाता. pH त्याचं टेम्परेचर लक्षात घ्या, 373 आहे ना बाळांनो, तर न्यूट्रल वॉटरचा pH कधीही 7 नाही, तो pH येतो 6. का तर आयोनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर ॲट 373 केल्विन इज 10⁻⁻12. आता लक्षात राहील. म्हणजे याच्याशीच रिलेटेड आपल्याला मग pH POH शी रिलेटेड न्यूमेरिकल्स, ओस्टवाल डायल्युशन लॉची पण राहिले, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये क्लिअर करूया. ओके, थँक्यू व्हेरी मच.